नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दिदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 22. सुजाता नवीन असताना तानाजी भिवसेकर नावाचा हाताला पोलिओ असलेला एक कर्मचारी आणि नीता यांची तक्रार असायची की सुजाता बसल्या ठिकाणाहून हे दे ते दे अशा ऑर्डर्स देते. सुजाताला संस्थेच्या ऑफिस पुरती व्हीलचेअर वापर असं म्हणावंसं वाटलं, परंतु चालना फिरणाऱ्यांना दीदी तुम्ही व्हीलचेअर देऊ नका हे डॉक्टर पी.जी. कुलकर्णी यांचे शब्द आठवले. नीता आणि तानाजीला मी समजावलं. सुजाताची शारीरिक स्थिती बघून हेल्पर्सच्या कार्यालयात जर तिला सहकार्य मिळालं नाही तर माझ्यासारख्या पूर्ण व्हीलचेअरला खिळलेल्यांनी इतरत्र नोकरी कशी करायची. मग हळूहळू कर्मचाऱ्यात समंजसपणा वाढला. एकदा वनकुंद्रे, अभिजित आदींनी माझ्याशी खासगी बोलायचं आहे म्हणून वनकुंद्रेंच्या घरी मला नेलं. छायाही तिथं होती. तिथं सर्वांनी जे सांगितलं त्यानं मी झोपेतून जागी झाल्यासारखी झाले. कामाच्या नशेत नोकरी सांभाळून कार्य करताना एकमेकांशी बोलायला, संपर्काला वेळ मिळत नसल्यानं वाढत गेलेल्या गैरसमजाचा तो भयंकर परिणाम मी पाहत होते. सर्वांची तक्रार होती ती देशभतार आणि नीताबद्दल. ती दोघं संस्थेत राहिली तर संस्थेच्या प्रगतीला खीळ पडेल इतक्या पराकोटीला त्यांचे विचार गेले होते. खरं म्हणजे संस्थेचं कार्य देशभतार नीताच्या मदतीनं वेगानं प्रगतीपथावर चाललं होतं. संस्थेच्या कॅन्टीनच्या ऑर्डर नंतर संस्थेनं खरेदी केलेलं पण उरणारं साहित्य 2 ऑर्डर्समध्ये बराच काळ राहत असल्यानं शिळं होऊ नये म्हणून मी ते नीताला द्यायला लावत होते आणि त्याचे पैसे संस्थेत जमा करत होते. पण या सर्वांनी हिशेब दाखवा असं म्हणायचं धाडस न करता ते सर्व साहित्य देशभतार कुटुंब घेतं असा समज करून घेतला. शिवाय स्वच्छता, शिस्त या बाबतीत नीता आणि देशभतार सर्वांना रागावत. याचा त्यांना राग होताच, मात्र रागावण्याबरोबरच प्रत्येकाच्या खाण्यापिण्याकडे बऱ्याच वेळा ते स्वखर्चानं, ते जातीनं अगदी माझ्यापेक्षाही जास्त लक्ष देत होते. हे त्या वाढत्या वयाच्या मुलांना समजू शकलं नाही. मी त्यांना समजावलं, पण संस्थेत असे गट निर्माण होतील की काय या विचारानं मनात धास्ती निर्माण झाली. इतर संस्थेसारखीच आपल्या संस्थेतही भांडणं होऊन संस्थेच्या वाढत्या कार्याला खीळ तर बसणार नाही ना असं वाटलं. पण सुदैवानं या बैठकीसाठी पुढाकार घेतलेल्या वनकुंद्रेचा स्वार्थ लवकरच उघडकीस आला आणि त्याला आम्ही संस्थेत येण्याची मनाई केली. संस्थेला लागणारी कीड वेळीच दूर करण्यात आली. कालांतरानं नीताशी या ग्रुपचं इतकं छान जमू लागलं की एकदा हे कार्यकर्ते, कर्मचारी, मी आणि देशभतार सतत त्यांच्यासोबत काम करीत असूनही आम्हाला वगळून नीताला घेऊन हॉटेलात जेवायला गेले. अनेक वर्षाच्या कामाच्या व्यापातून केव्हा तरी चाकोरी बाहेर जायला आम्हालाही आवडलं असतं, पण आम्ही नोकरीच्या ठिकाणी असताना आम्हाला न विचारता आम्हाला टाकून हे सर्व गेले याचं काही दिवस खूप वाईट वाटलं होतं. आपण इतकं एकरूप होऊन कार्यकर्त्यांबरोबर काम करत असताना त्यांनी आपल्याला टाळलं याचं ते दुःख होतं. पण नंतर मनाची समजूत घातली की कदाचित आम्ही वयानं मोठे म्हणून त्यांना आमची अडचण वाटत असणार. त्यानंतर त्यांना मजा करता यावी म्हणून त्यांनी बोलावलं तरी जायचं नाही हे मी मनोमन ठरवून टाकलं. संस्थेच्या ऑफिसमध्ये रविवारी कामाला यायचं निमित्त करून एक अपंग तरुण मुलगी येत होती. संस्थेतर्फेच तिच्या पायावर शस्त्रक्रिया केली होती. सर्वजण घरी परतल्यावर ती राजीव बरोबर बागेत व इतरत्र फिरायला जायची. तिच्या आईला बोलावून सांगितलं की असं फिरणं बरोबर नाही, तर म्हणाली राजीववर विश्वास आहे. आमचं म्हणणं होतं आधी शिका, आपल्या पायावर उभे राहा आणि मग लग्न करा. पण चर्चेचा विषय होऊन स्वतःची आणि संस्थेची बदनामी करू नका. काही भलंबुरं होऊ नये यासाठी राजीवच्या घरीही कल्पना दिली, पण त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. मग नाईलाजानं दोघांना संस्थेची दारं बंद करावी लागली. अपंग तरुण तरुणींची लग्न व्हावी, त्यांचा संसार थाटला जावा असं आम्हा सर्वांनाच वाटत होतं. त्यासाठी सौ रजनीच्या नेतृत्वाखाली विवाह मंडळ चालवलं जाऊ लागलं. हा विभाग पूर्णपणे रजनीनं सांभाळावा. मी त्यात गुंतणार नाही हे मी रजनीला सांगितलं होतं. तरी चंदवानी हॉलमध्ये घेतलेल्या वधूवर मेळाव्यात रजनी आणि पीडी यांच्या आग्रहानं मी सहभागी झाले. पण माझ्या मनातील भीती खरी ठरली. माझी नोकरी,
पगार, फ्लॅट व भावांची आर्थिक स्थिती यामुळं काहीच तळं येत होती. त्यात भर पडली. एकानं तर कहर केला. इतकं विचित्र पत्र लिहिलं की ते पत्र विवाह मंडळाची स्टेशनरी, रजिस्टर फाईल वगैरे सर्व मी रजनीच्या घरी पाठवून दिलं आणि यापुढं हे कार्य संस्थेच्या कार्यालयात न चालता रजनीच्या घरी करावं असं सुचवलं. रजनीनंही ते आनंदानं स्वीकारलं. एक असाच पराकोटीचं अपंगत्व असलेला आणि व्हीलचेअरला खेळलेला श्रीमंत तरुण संस्थेत येत होता. मुलींशी गप्पा करणं, काम न करणं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. एकदा त्याला रजनीकडे जाऊन नाव नोंदव म्हटलं तर म्हणे, नको, इथेच सूत जमतं का बघतो. मला त्याचा इतका राग आला की मी म्हटलं, आमच्या मुली वाटेवर पडलेल्या नाहीत. गाडीतून फिरवून हॉटेलमध्ये खायला घालून सोडून देण्यासाठी त्या नाहीत. आमच्या मुलीकडे आदरानं पाहायचं असेल तरच यापुढं संस्थेत यायचं, नाहीतर संस्थेची दारं अशांसाठी बंद असतात. त्यानंतर 1-2 वर्ष तो आला नाही. परत एकाकी असल्यानं येऊ लागला. मग आम्ही त्याला मुलांसोबत सहलीला नेलं. समुद्राच्या सानिध्यात तो सर्व विसरला. निसर्गाशी सूत जमवलं. पुढे अनेक वार संस्थेला आर्थिक मदतही केली. गरजेचं साहित्यही दिलं. आज तो आमचा चांगला मित्र आहे. एका अपंग तरुणाच्या बाबतीत मात्र सर्व उलटच घडलं. वारंवार सूचना देऊनही त्याची वर्तणूक सुधारली नाही. मग त्या अपंग तरुणीची आई होण्याची चिन्ह दिसायला लागल्यावर मात्र माझ्याकडे येऊन रडणं, मरणा वाचून गत्यंतर नाही वगैरे नाटक केलं गेलं. मीही त्या नाटकाला फसले. त्यावेळी संस्थेचा एक मोठा कार्यक्रम होता, पण एक नव्हे 2 जीव वाचवण्यासाठी आणि त्या अपंग मुलीच्या आयुष्याचे धिंदवडे निघू नयेत म्हणून त्यांना घेऊन मी देशवतार आणि रजनी नरसोबाच्या वाडीला गेलो आणि तिथं त्यांचं व्यवस्थित लग्न लावून दिलं. त्या अपंग तरुणाच्या आई वडिलांना आपल्या मुलानं अपंग मुलीशी प्रेमाचे खेळ केले तर चालत होतं, पण लग्न करून आणलेली अपंग सून घरात नको होती, म्हणून त्यांनी त्याला घरात घेतलं नाही. मग रजनीनंच त्यांची तात्पुरती सोय लावून दिली. त्या दोघांना घरी घ्यावं म्हणून कार्यक्रमाला आलेल्या देसाई काकाजींना घेऊन मी मुलाच्या वडिलांकडे गेले. तरी त्यांनी गरोदर असलेल्या आपल्या सुनेचा स्वीकार केला नाही. उलट उद्या त्यांचं दुसरं लग्न जातीतल्या मुलीशी लावून देतो म्हणू लागले. हार मानून आम्ही परतलो. शेवटी मी माझ्या स्वभावानुसार त्यांना संसार थाटण्यासाठीही आर्थिक मदत केली. पण त्या आर्थिक मदतीच्या आधारे त्यांनी लग्नानंतर इतक्या लवकर मूल झालं तर लोक, समाज, नातेवाईक काय म्हणतील म्हणून मुलीच्या आईच्या आग्रहानं जन्माला येणाऱ्या त्या बाळाला आईच्या जीवाला धोका असतानाही मारून टाकलं. स्वतःच्या मनातील स्वच्छता इज्जतीपेक्षाही अशी लपवून मिळवलेली इज्जत काहींना प्रिय असते. शेवटी आपणच मूर्ख म्हणून मी या प्रकरणातून लक्ष काढून घेतलं. पुढे त्या तरुणाला एका ठिकाणी नोकरी मिळाली, पण नोकरीतही त्यानं गडबड केल्यानं त्याला कमी केलं. आपण संस्कार करायला अपुरे पडलो याची खंत अनेक दिवस माझ्या मनात सलत राहिली. कारण अगदी लहानपणापासून या मुलांना मी आपलं मानलं होतं. नंतर मी प्रगतीपथावर अभिमानानं, इज्जतीनं पुढे जाणाऱ्या इतर मुलांकडे पाहून त्याला विसरण्याचा प्रयत्न केला. प्रकाश सनसुद्दी नावाच्या तरुण पॅराप्लेजिकला व्हीलचेअरवरून कसं जगायचं हे मेरी वॉनलेस हॉस्पिटलमध्ये अनेक महिने शिकवलं होतं. तो स्वतंत्रपणे त्याची पिठाची गिरणी चालवू लागला होता. त्याचा संसार परत मार्गी लागला होता. याचं समाधान प्रचंड होतं. पण आज तो या जगात नाही. त्याची पत्नी समर्थपणे व्यवसाय सांभाळत आहे. संस्थेच्या वाढत्या कार्यात सल्लागार समितीमधील डॉक्टर सुनील कुमार लवटे, डॉक्टर मोहनराव गुने, दीक्षित साहेब, शिवाजीराव पाटील यांचा सहभाग वाढत होता. रामदास सोनवणे याला डिस्चार्ज मिळालेला होता. त्याला कुठं ठेवायचं हा प्रश्न ठाकला. तेव्हा मोठा भाऊ भाईजान याचा फ्लॅट अल्पशा भाड्यानं घेऊन त्यात प्रशिक्षण केंद्राबरोबर रामदासला ठेवून तो प्रश्न सोडवला. संस्थेच्या चंदवानी हॉल येथील एका कार्यक्रमात खासदार सदाशिवराव मंडलिक आले. तेव्हा त्यांना जिल्हा परिषदेमध्ये रामदासला ग्रामसेवकाची नोकरी मिळावी यासाठी विनंती पत्र दिलं. त्यानंतर रामदासला लेखी परीक्षेचा कॉल आला. पुण्यात परीक्षा होती. मी एक प्रवासाला आणि बाहेर राहण्याला सरावले होते, पण रामदासच्या बाबतीत काय होईल असं वाटत होतं. सुजलाताईंना फोन करून त्यांच्या घरी व्यवस्था होईल का हे विचारलं. त्यांच्या घरी कमोड होता. त्यांनी मान्यता दिल्यावर तो परीक्षेला जाऊन आला, पास झाला आणि त्याला नोकरीचा कॉलही आला. माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं मला वाटलं, कारण माझ्यासारख्या एका पॅराप्लेजिकचं सर्वांगीण पुनर्वसन करण्यात आम्हाला यश आलं होतं.
पण अपॉइंटमेंट लेटर हातात असूनही त्याची व्हीलचेअर बघून त्याला नोकरीवर हजर करून घेईनासे झाले. तेव्हा मला त्यांच्या साहेबांकडे स्वतः जावं लागलं. मग त्याला घेतलं गेलं. नंतर राहायला मोठी क्वार्टर मिळाली. एवढ्या मोठ्या घरात फक्त दोघे राहत होते. मला जेवायला बोलावलं तेव्हा मी गेले. पगारातून त्यानं मला साडी घेऊन दिली. अशा भेटी मी स्वीकारत नाही, पण त्याला नकार देणं अशक्य झालं. त्याच्या आनंदात माझा आनंद होता. 5 एप्रिल 94 ला रामदासनं मुलाखतीसाठी लिहिलेलं त्याचं हे मनोगत. मी श्री रामदास हरी सोनवणे, नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील सावरगाव, धुळे या खेडेगावातील तरुण आहे. अत्यंत हालाकीची परिस्थिती असतानाही SSC 75% नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी पदविका अभ्यासक्रम 72% घेऊन पूर्ण केला. परंतु झिरो बजेटमुळे सरकारी नोकर भरती बंद असल्यानं व खासगी ठिकाणी प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्यानं आणि उदरनिर्वाहासाठी मजुरीशिवाय गत्यंतर नसल्यानं मजुरी करू लागलो. मजुरीचे काम करत असताना दुर्दैवाने शुक्रवार 30 जून 89 ला कॉन्क्रीट मशीनचा एक जड भाग माझ्या पाठीवर पडला. त्याच क्षणी माझ्या कमरेपासून खालील भाग लुळा पडून संवेदनाहीन झाला. अपंगत्व आल्यानंतर अवघ्या 19 दिवसांनी म्हणजे 19 जुलै 89 ला माझी जिल्हा परिषद नगरमध्ये ग्रामसेवक म्हणून नेमणूक झाल्याचा आदेश आला. परंतु अपंगत्वामुळे हजर होता आले नाही. कॉन्ट्रॅक्टर व नातेवाईक यांनी पुणे प्रवरामध्ये येथे माझ्यावर दीर्घकाळ वैद्यकीय उपचार केले. परंतु बिछाण्यावर पडून राहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. नातेवाईक मित्रमंडळी मदत करत होते, परंतु जीवनात नैराश्य आले होते. नको ते वाईट विचार मनात घोळत होते. माणूस म्हणून माझे जीवन संपल्यातच जमा होते. जीवनातील संपूर्ण उभारी निघून गेली होती. डोळ्यांपुढे फक्त काळाकुट्ट अंधार दिसत होता. अशा प्रकारे नको असलेले जीवन जगत असताना हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या अध्यक्षा नसीमा दिदी यांची आकाशवाणी पुणे केंद्रावर 7 मार्च 1992 रोजी मुलाखत ऐकली. संस्थेचा पत्ताही संपूर्ण ऐकला नव्हता. संस्थेच्या नावाने कोल्हापूरला पत्र लिहून माझी संपूर्ण परिस्थिती कळवली. लगेच संस्थेने मला पूर्ण पत्ता देऊन आईसह संस्थेत यायचा सल्ला दिला. मित्रांनी व नातेवाईकांनी पैसे जमवून मला 4 ऑगस्ट 1992 ला संस्थेत आणले. लगेच स्वतः दिदींनी मला डॉक्टर सातवेकर यांच्याकडे मेरी वॉनलेस हॉस्पिटल कोल्हापूर येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. दवाखान्यात उपचार घेत असताना संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी रुग्णांना भेटण्यास येतात. त्यांचे ते प्रेमळ वागणे, सहकार्य यामुळे मला व आईला आपण आपल्या आप्तेष्टांपासून 400 किलोमीटर दूर आहोत असे कधीही जाणवले नाही. सर्वजण वेळोवेळी सर्वांना मार्गदर्शन करत असत. मुख्यत्वे मी भारावून गेलो तो दिदींच्या कार्याने. स्वतः पराकोटीच्या अपंग असूनही त्या जर इतके कार्य करतात, तर मी सुद्धा जीवनात एक माणूस म्हणून नक्की जगू शकेन असा आत्मविश्वास प्रथमच उत्पन्न झाला. आमची हालाखीची परिस्थिती लक्षात घेऊन दिदींनी माझा व आईचा जेवणाचा, कपड्यांचा व इतर सर्व आर्थिक खर्च स्वतःच्या पगारातून पेलला. त्यांचे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. त्यांचे सर्व कुटुंबीय देखील मला व आईला त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती समजून आपुलकीने व आदराने वागवत. संस्थेची आर्थिक मदत, सर्वांचे सहकार्य तसेच सर्वांनी दिलेला मानसिक आधार व डॉक्टर सातवेकर यांच्या प्रयत्नांनी माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. माझ्या पाठीतील रॉड काढण्यात आला. रॉड काढल्यानंतर मला व्हीलचेअरवर बसता येऊ लागले. पाठदुखीचा जो त्रास होता तोही बंद झाला. मला फिरण्यासाठी आवश्यक असलेली व्हीलचेअर संस्थेनं मोफत दिल्यानं बाह्य जगात फिरता येऊ लागले. याच काळात प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ पुणे यांची ग्रामसेवक पदासाठी जाहिरात आल्यानंतर संस्थेने माझा अर्जही पाठवला होता. वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट 93 ला मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. मग संस्थेने माझ्या आर्थिक पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले. मला व आईला राहण्यास संस्थेच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रामध्ये मोफत जागा उपलब्ध करून दिली. मी तिथेच संस्थेच्या गॅस एजन्सीमध्ये नोंदणी करता येणाऱ्या नवीन ग्राहकांच्या नोंदणीचे काम करू लागलो. त्यामुळे काम करण्याची मला सवय होऊ लागली. सुदैवाने मला प्रादेशिक दुय्यम निवड मंडळ पुणे यांच्याकडून 16 सप्टेंबर 93 मध्ये ग्रामसेवकाच्या मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. संस्थेने एक मदतनीस पुण्याला जाण्यासाठी बरोबर दिला. दिदींमुळे पुणे येथे आमची श्रीमती सुजलाताई नितसुरे
यांच्याकडे उत्तम व्यवस्था झाली व मुलाखत चांगल्या प्रकारे देता आली. माझी शासकीय सेवेत अपंगांसाठी असलेल्या राखीव जागेवर नेमणूक व्हावी म्हणून दीदी, श्री देशप्रताप सर, श्री पी डी देशपांडे सर यांनी व्यक्तिशः कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सदाशिवराव मंडलिक यांना भेटून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. माझी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक म्हणून नेमणूक होऊन शेंडा पार्क येथे हजर होण्याचा आदेश मिळाला. नोकरीचा आदेश मिळाला, परंतु ती माझी खरी परीक्षाच होती. कारण राहणार कुठे, कसे राहणार असे एक ना अनेक प्रश्न समोर होते. परंतु दीदी स्वतः माझ्याबरोबर शेंडा पार्क येथे आल्या. त्यांच्या ओळखीने श्री देवलापूरकर यांनी त्यांच्याकडे पुरेशी जागा नसतानाही माझी व आईची राहण्याची सोय केली. त्यांची ही माणुसकी सतत स्मरणात राहील. त्यानंतर मी 18 ऑक्टोबर 93 प्रत्यक्ष कामावर हजर झालो. शेंडा पार्क कुष्ठधामचे अधीक्षक डॉक्टर भोमाज यांनी माझे अपंगत्व पाहून मला राहण्यास सरकारी क्वार्टर उपलब्ध करून दिली. कार्यालयातील सर्वच अधिकारी व सहकारी मला सहकार्य करतात व माझ्या बरोबर प्रेमाने वागतात. अशा प्रकारे हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप कोल्हापूर या संस्थेच्या संपर्कात आल्यानं माझ्या संपूर्ण जीवनाला कलाटणी मिळाली. समाजात मी मानाने जगू लागलो आहे. माझ्या जीवनाची जी वाताहत झाली होती ती बदलून संस्थेने मला जीवनात पुन्हा उभे केले आहे. जर संस्थेची संपर्क आला नसता तर मी आजही बिछाण्यात खितपत पडलो असतो व संपलो असतो. आता संस्थेमुळे मला फायदा झाला आहे. असा फायदा इतरही अपंग बांधवांना व्हावा यासाठी मी संस्थेला शक्य ती मदत करणार आहे. नव्हे, ते माझे कर्तव्यच आहे. एके दिवशी मी ऑफिसमध्ये काम करत होते. तोच रामदासच्या आई धावत धावत माझ्याकडे आल्या आणि रामदासची युरिन पास होणं बंद झालं आहे. त्याला दवाखान्यात डॉक्टर सातवेकरांकडे नेलं आहे. तुम्ही चला म्हणू लागल्या. टेबल आवरून साहेबांना सांगून व देशवतारांना निरोप ठेवून मी त्यांच्याबरोबरच बाहेर पडले. दवाखान्यात त्यांचा एक्सरे काढा म्हणून सांगूनही तो एक्सरे रूमच्या बाहेरच होता. मी डॉक्टर सातवेकरांना भेटताच त्यांनी सर्व स्टाफला भराभर सूचना देऊन एक्सरे स्कॅनिंग करून त्याला त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. ब्लॅडरमध्ये स्टोन्स झाले होते. ऑफिस सुटताच देशवतारही मेरी वॉनलेसमध्ये आले. तेवढ्याच आणखी एक घटना घडली. रात्री 10 वाजता ऑफिसच्या शिपायाचा निरोप आला की ऑफिसमधील एक सहकारी श्री भोई यांना फूड पॉयझनिंग झाल्यानं डॉक्टर संभाजी पाटील यांच्याकडे दाखल केलं आहे आणि ते कसंच करत आहेत. त्यांच्या पत्नी आम्हाला बोलावत आहेत. हे भोई, मी संस्थेचं कोणतंही काम कोणत्याही वेळी त्यांना सांगितलं तरी तत्परतेनं नेहमी करत, कधी नकार देत नसत. रामदासला नुकतंच ऑपरेशन थिएटर बाहेर आणलं होतं. त्याची सर्व सोय करून आम्ही डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्यात गेलो तर भोईंना बघून काही तासात माणूस कुठून कुठे पोहोचतो याचा प्रत्यय आला. ते अर्धवट बेशुद्धीत होते. कोणाला ओळखत नव्हते. डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांना कुठे हलवायला हवं का विचारलं. त्यांनी सांगितलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना फोन केला. अँब्युलन्सची सोय केली, पण त्यांना हलवणं धोक्याचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. तज्ज्ञ डॉक्टरच तिथे आले. श्री भोईंची स्थिती थोडी सुधारल्यावर देशभतारांनी मला घरी सोडलं आणि ते आपल्या घरी गेले. त्यावेळी रात्री 12 वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी रामदासच्या नोकरीच्या ठिकाणी वैद्यकीय दाखला, रजेचा अर्ज नेऊन दिला आणि विनंती केली की नोकरी लागताच 2 महिने पूर्ण होण्याआधी 1-2 महिन्यांची रजा घेतल्यामुळं त्यांनी रामदासच्या फाईलवर काही रिमार्क लिहून नवीन कर्मचारी घेऊ नये. डॉक्टर सातवेकरांनी स्वतःही त्यांना फोन करून तो कामावर नक्की हजर होणार असल्याचं सांगितलं व त्याप्रमाणे रामदास परत कामावर हजरही झाला. रामदासच्या सुदैवानं साहेब चांगले भेटले. श्री भोई यांच्यासाठी स्टाफ वेलफेअर फंडातून पैशाची व्यवस्था केली. कालांतरानं तेही बरे झाले. कामावर हजर झाले व त्यांनी सर्व पैसेही फेडले. ती वेलफेअर फंड आज बंद झाला आहे याची खंत वाटते. रामदासनं 1 वर्ष व्यवस्थित नोकरी केली. पहिल्या पगारातील निम्मा पगार त्यानं संस्थेला देणगी म्हणून दिला. नंतरही दरमहा विशेष 100 रुपयांची देणगी तो देत होता. मी दिल्लीला संस्थेच्या काही कामानिमित्त गेले होते. त्यावेळी दिवाळी होती. रामदासला नोकरी आणि मोठं घर मिळाल्यावर त्याच्या बहिणी, भाचे वगैरे नातेवाईक त्याच्याकडे येऊ लागले. मला मनोमन आश्चर्य वाटलं की इतके दिवस म्हणजे जवळजवळ 1 वर्षापेक्षाही अधिक काळ कोणीही दवाखान्यात येऊ शकलं नाही आणि आता हे सगळे कसे काय येतात. हालाकीच्या परिस्थितीमुळे बहुतेक नातीही विसरावी लागतात.
मी दिल्लीला गेले आणि रामदासच्या बहिणींनी दिवाळ सणाला त्याला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला, म्हणून रामदास रजा काढून गावी गेला. मला माहीत असतं तर मी रजा काढू दिली नसती. बहिणींनाच इथे कोल्हापूरला बोलावून दिवाळी साजरी करण्याचा सल्ला दिला असता. पण मी दिल्लीहून परत येण्याअगोदरच रामदास देवाघरी गेल्याची तार आली. कळलं ते असं की बहिणींच्या घरी त्याला ताप आला. पाय खूप सुजले आणि 2 दिवसात तो गेला. युरिन इन्फेक्शन किती भयंकर असतं हे मला माहीत होतं. रामदासच्या आधी संस्थेतर्फे उपचार केलेले सर्व 5-6 पॅराप्लिजिक पेशंट घरी आपल्या गावी गेल्यावर 6-8 महिन्यातच निधन पावल्याचं वृत्त आलं होतं. एक रामदास तरी जगायला शिकला असं वाटलं होतं. पण सर्व व्यर्थ. देवानं मलाच पॅराप्लेजिक बनवून इतकी वर्ष का आणि कसं काय जिवंत ठेवलं आहे, याचं मनोमन आश्चर्य करत रामदासला विसरून संस्थेच्या कामात मी स्वतःला बुडवून घेतलं. परत कोणा पॅराप्लेजिकच्या पुनर्वसनाचं काम हाती घ्यायला नको, हा विचार सतत मनात येत होता. कारण इतकी मेहनत, इतका खर्च केल्यावर मी जिवंत असताना इतर पॅराप्लेजिकनं मरावं याचं आतोनात दुःख होईल. हे दुःख ते गेल्याचं असायचं की मी अजून जिवंत का याचं असायचं, हे अजूनही मला कळत नाही. रामदासच्या आईला शासनाकडून 25-30 हजार रुपये मिळाले. संस्थेला अधूनमधून त्या देणगी अजूनही पाठवतात. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.